पीक विमा 2025 संदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी अखेर या शेतकऱ्यांना मिळणार। खरीप हंगाम 2025चा पीक विमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेमध्ये घोषणा। पहा शेतकरी बंधूंनो, राज्यातील 29 जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळणार 50,000 रुपये। त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांना मिळणार 35,000 रुपये पीक विमा भरपाई। खरीप हंगामातील सर्व पिकांसाठी आता ही विमा भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे। पीक विमा मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या महसूल मंडळाप्रमाणे लवकरच त्या ठिकाणी आता जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। यासोबतच त्या ठिकाणी दिवाळीपूर्वीच या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये मिळणार असल्याची माहिती देखील मिळत आहे। पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार, कोणत्या शेतकऱ्यांना 35,000 तर कोणत्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळणार, सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, गेल्या 10-15 दिवसापासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं। यामध्ये सर्वाधिक फटका बसला तो मराठवाडा आणि विदर्भामध्ये। राज्यातील एकूण 30 जिल्हे हे गेल्या 15 दिवसापासून पूर्णतः पाण्याखाली होते। यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जीवन हे तर विस्कळीत झालंच होतं आणि याच संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी 10 ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी 32,628 कोटी रुपयांच्या मोठ्या पॅकेजची घोषणा शेतकऱ्यांसाठी केली। बघा, आता यामध्ये जर का आपण पाहिलं तर मुख्यमंत्री बोलताना पीक विम्यासंदर्भात त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार काही शेतकऱ्यांना 35,000 रुपये पीक विमा मिळणार, तर काही शेतकऱ्यांना हा पीक विमा 50,000 रुपये इतकी रक्कम त्या ठिकाणी मिळणार। आता नेमके कोणते शेतकरी आहेत यांना 2025चा पीक विमा मिळणार आहे याचे सविस्तर अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, आता 2025चा जो काय आज हा नेमका पीक विमा आहे तो जिरायतीसाठी किती आहे, बागायतीसाठी किती आणि बहुवार्षिक पिकांसाठी नेमका किती मिळणार आहे हे देखील पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। बघा, आता यामध्ये कोणते कोणते शेतकरी त्या ठिकाणी पात्र होणार आहेत, कोणते कोणते जिल्हे पात्र होणार आहेत याविषयी सविस्तर अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, आता मागच्या वेळेस काय झालं होतं की मागच्या वेळेस जो काय पीक विमा 2024 पर्यंत होता त्यामध्ये एकूण त्या ठिकाणी 4 ट्रिगर होते। मग यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असेल, पीक कापणी प्रयोगावर आधारित त्या ठिकाणी नुकसान भरपाई असेल आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई असेल, असे एकंदरीत 4 ट्रिगर होते। परंतु ही जी काय पीक विमाची योजना आहे ती केंद्र सरकारने त्या ठिकाणी बंद केली। आता यामुळे काय झालं की मागच्या वर्षी त्या शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी या 4 ट्रिगरच्या अंतर्गत त्या ठिकाणी पैसे भेटले होते। परंतु आता ही बंद करण्यात आल्यामुळे त्या जागी एक जी काय नवीन योजना आलेली आहे जिच्यामध्ये शेतकऱ्यांना प्रीमियम त्या ठिकाणी आता भरायचा आहे आणि त्यामध्ये फक्त एकच ट्रिगर समाविष्ट करण्यात आला आणि तो म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई। आता एका ट्रिगरच्या अंतर्गत मागच्या वर्षी जर का आपण पाहिलं तर जवळपास 18 कोटी एवढी नुकसान भरपाई त्या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांना मिळाली होती आणि ही अतिशय त्या ठिकाणी अत्यल्प होती। बघा, आता हा जो काही ट्रिगर आहे आता ह्या वर्षी या ट्रिगरच्या अंतर्गत त्या ठिकाणी पीक विमा द्यायचं जर म्हटलं तर त्या ठिकाणी पीक कापणीचा प्रयोग त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि हा प्रयोग घेण्यासाठी त्या ठिकाणी कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल किंवा पीक विम्याचे कंपनीचे काय अधिकारी असतील ते त्या ठिकाणी इथे असणार आहेत। आता याच्यामध्ये 2 गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घेण्यासारख्या आहेत। तर पहिली जी काय गोष्ट आहे ती म्हणजे त्या ठिकाणी जी काय विमा भरपाई देण्यासाठी ग्राह्य धरली जाणार आहे ती म्हणजे स्थानिक परिस्थिती नेमकी अतिवृष्टीच्या वेळेस कशी होती, किती नुकसान नेमकं झालं होतं। याशिवाय सॅटेलाईट इमेजनुसार ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे तिथलं नुकसान त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे आणि या दोघांच्या आधारेवरती जो काय अंतिम अहवाल तयार होणार आहे तर या अहवालाच्या माहितीनुसार जो काय पीक विमा आहे तो आता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये कोरडवाहू शेती पिकाचं जर का नुकसान झालं असेल आणि याच्यामध्ये जर ते नुकसान 100% जर झालं असेल तर आणि तरच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 35,000 रुपये प्रति हेक्टर एवढा त्या ठिकाणी विमा मिळणार आहे। हेच नुकसान जर का बागायती क्षेत्रामध्ये जर झालं असेल आणि हेही नुकसान जर का 100% जर झालं असेल तर शेतकऱ्यांना 50,000 रुपये इतकी रक्कम त्या ठिकाणी आता मिळणार आहे। परंतु आता कोणतेही क्षेत्र जर का घेतलं तर शेतकऱ्याचं 100% नुकसान कधीच त्या ठिकाणी पंचनाम्यामध्ये लावलं जात नाही आणि या कारणामुळं जी काही शेतकऱ्यांना जी रक्कम मिळणार आहे ती आता पूर्णपणे मिळणार नाही। या उलट हा जो काही पीक विमा आहे हा नुकसानीच्या प्रमाणातच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाटप केला जाणार असल्याची माहिती त्या ठिकाणी आपल्यापर्यंत मिळत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर का तुमचं नुकसान जर झालं जर असेल तर तुमचे जे महसूलचे अधिकारी किंवा कृषी सहाय्यक आहे यांना वेळोवेळी भेटून तुम्ही तुमच्या नुकसानीचा पंचनामा देखील करून घेणं आवश्यक आहे आणि या संदर्भात नवीन जी काय माहिती येणारच आहे ते आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी अपडेट देण्याचा प्रयत्न करतच राहू।